महाशिवरात्री निमित्तानं महाप्रसाद करताय, मग ही बातमी चुकवू नका। हा महाप्रसाद बनवण्याआधी FDA मध्ये नोंद करा। हा नवा नियम लागू करण्याचं कारण आहे महाप्रसादातून होणारी विषबाधा। कशी आहे ही नवी नियमावली पाहूयात आमच्या या रिपोर्टमधून। महाप्रसाद करताय, मग आधी नोंदणी करा। महाप्रसादासाठी FDA ची परवानगी घ्यावी लागणार। कधी नंदुरबार मध्ये बाळूमामाच्या भंडाऱ्यातून विषबाधा, तर कधी नांदेड बुलढाण्यात महाप्रसादातून विषबाधा। वारंवार घडणाऱ्या विषबाधेच्या घटना रोखण्यासाठी FDA नं महत्त्वाचं पाऊल उचललंय। आता महाप्रसादाचं आयोजन करायचं असेल तर FDA ची परवानगी घ्यावी लागणार आहे। बेसिकली त्यांनी लायसन्स किंवा नोंदणी, जरी ते नॉन प्रॉफिट बिझनेस असला तरी फूड बिझनेस असल्यामुळे त्यांनी लायसन्स घेणं पहिलं बंधनकारक आहे, किंवा रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी ही 100 रुपये प्रतिवर्ष त्याची फी आहे। किंवा अन्न औषध प्रशासन foscos.gov.in या वेबसाईटवर जाऊन त्यांनी लॉग इन करून ID पासवर्ड तयार करून त्याचं रजिस्ट्रेशन प्राप्त करून घेणं आवश्यक आहे। त्यामध्ये काय काय म्हणजे ते जे अन्न ते देतात काय बेसिकली त्यांनी काय काळजी घ्यावी, जसे की पाणी त्यांनी चांगलं वापरलं पाहिजे। महानगरपालिकेचं नंतर त्यांनी जे अन्नपदार्थ ते रॉ मटेरियल परचेस करणार आहेत तर त्यांचे परचेस बिल त्यांनी ठेवले पाहिजेत, आणि त्याच्यानंतर तिथं फूड पॉयझनिंगसारखी घटना होणार नाही यासाठी काळजी घेतली पाहिजे। महाशिवरात्री निमित्त अनेक ठिकाणी भंडारा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। यावर विषबाधेचं विघ्न नको म्हणून अन्न आणि प्रशासनानं हे महत्त्वाचं पाऊल उचललंय। त्यामुळे FDA चे नवे नियम पाळा आणि विषबाधा टाळा। प्रांजल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।